नमस्कार, मी अश्विनी. आशु रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण श्रावण सोमवार विशेष आपण अशी मस्त थाळी बनवणार आहोत. 5 भाज्या आणि डाळ भात वगैरे सर्व आपण बनवणार आहोत. म्हणजेच आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये जे बनवतात श्रावण सोमवारी ते मी आज दाखवणार आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. जास्त वेळ न घालवता पटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण प्रथम करून घेणार आहोत आळूचे जी वडी असते ती वडी करून घेणार आहोत आणि नंतर भाज्या सुद्धा मी दाखवणार आहेत. प्रथम आपण आळूची वडी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यात 1 चमचा भर मिरचीचा ठेचा आपण आज मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे. मिरचीच्या ठेच्यामध्ये मी फक्त जिरं वाटलेलं आहे, लसूण नाही घातलेला. आपल्याला श्रावण सोमवारसाठी बनवायचं आहे, त्यासाठी मी लसूण कांदा वापरणार नाही. आणि चवीनुसार मीठ घालून घेते. अगदी थोडीशी हळद, चिंच गुळाचं पाणी घालून घेते म्हणजे खो खो होत नाही. मिश्रण छान मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपण जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही या पद्धतीने मी पीठ असं खलवून घेतलेलं आहे. आता वड्यांना लावून घेऊया, पानांना लावून घेऊया. एकेका पानांना छान असं या पद्धतीने मी पीठ लावून घेणार आहे. आणि एकावर एक ठेवून सर्व मी पानं एकसारखी लावून घेणार आहे. म्हणजे एक साईड अशी तर दुसरी साईड या पद्धतीने लावून घेणार आहे आणि सर्व पाने एकाच याच्यामध्ये लावून घेणार आहे. या पद्धतीने मी पानं लावून घेतलेली 4 पानं लावलेली आहे. आणि या पद्धतीने दोन्ही साईडने मी मुडपून घेणार आहे आणि छान असे पुन्हा पीठ लावून घेते. पीठ लावून घेतलं, आता रोल करून घेते या पद्धतीने. इथे आपली वडी सुद्धा मस्त अशी तयार झालेली आहे. एक वळकटी करून घेतलेली आहे आणि मी कुकर लावून घेते. त्याच्यात डाळीमध्ये मी सगळं घातलेलं आहे. टोमॅटो, हिंग, हळद, जिरं घालून घेतलेले आणि भातही लावून घेत आहे. म्हणजे तांदूळ स्वच्छ धुवून लावले, त्यातही मीठ घालून घेतलेले आणि त्यावर मी वडी वाफळून घेणार आहे झाकण लावून. 3 शिट्ट्यामध्ये आपले डाळ भात सुद्धा होणार आणि वडी सुद्धा होणार. आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण मेथीची भाजी बनवून घेणार आहोत. मी ते कढईत ठेवून घेतलेले, तेल घालून घेतले, त्यात मिरचीचा ठेचा घालून घेते. आणि मिरचीच्या ठेच्यात आपण जिरं घातलेलं आहे, त्यासाठी जिरं सेपरेट घालायची गरज नाही. मिरची छान परतून घ्यायची. मिरची छान परतली की घालून घेणार आहोत मेथीची भाजी. सर्व भाजी घालून घ्यायची आणि परतून घेणार आहोत. तेलावर 1-1.5 मिनिट आपली मेथीची भाजी परतली आहे आणि त्यात घालून घेतलंय मीठ चवीनुसार. अगदी थोडीशी होते परतून, त्यासाठी आपल्याला लगेच मीठ घालायची नाही, परतल्यानंतर घालायची. आता मस्त 5-6 मिनिटं आपण भाजी शिजवून घेऊया. 5-6 मिनिट झालेले, आपण झाकण ठेवून भाजी छान शिजलेली आहे. आता घालून घेते दाण्याचं कूट अगदी थोडंसा आणि एकजीव करून आपला कुकरही झाला आणि मेथीची भाजीही झाली. मेथीची भाजी काढून घेऊया. पुन्हा मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यात मी तेल घालून घेते. त्यात मिरचीचा ठेचा घालून घेते. तेल घालून घेतलेला आहे आणि मिरचीचा ठेचा घालून घेते. मिरची छान परतून घेणार आहोत आपण. मिरची छान परतली की घालणार आहोत गवारीच्या शेंगा. स्वच्छ साफ करून घेतलेले गवारीच्या शेंगा घालून घेते. त्यातच चवीनुसार मीठ, अगदी थोडीशी हळद, छान मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून छान परतून घेणार आहोत आपण शेंगा. 6 ते 7 मिनिटांनंतर आपली गवारी छान शिजलेली आहे. आणि आता घालून घेते 1 चमचा दाण्याचा कूट. आणि इकडे चपात्या सुद्धा आपल्या झालेल्या आहे. चपात्याही आपल्याला झालेल्या आहे. आपल्या शेंगा झाल्या, शेंगा काढून घेऊया. आपल्या चपात्या झाल्यात, त्याच त्यावर आपल्याला कारलं घालून घ्यायचं आहे. कारलं मी छान मीठ लावून असं ठेवलं होतं आणि आता धुवून मस्त तव्यावर घालून घेते. म्हणजे छान असं कडक होतं. फक्त तेलावरच आपल्याला प्रथम परतून घेणार आहोत आपण. आणि अगदी थोडंसं मीठ घालून घेते आणि छान आपल्याला कुरकुरीत असं आपलं कारलं करून घ्यायचंय तव्यावर. काहीही नाही घालायचं आपल्याला, पाणी वगैरे काहीच नाही घालायचं. इकडे मी पुन्हा कढई ठेवून घेतले, मिरचीचा ठेचा घालून घेते. ठेचा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. ठेचा छान परतला की घालून घेणार आहोत भेंडी. आणि भेंडी सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायची आहे. एखादा मिनिटभर आपली भेंडी परतली की घालून घ्यायचं आहे मीठ चवीनुसार.
आणि झाकण ठेवून आपल्याला वाफेवर छान भेंडी शिजवून घ्यायची आहे। इथे आपली भेंडी झालेली मी काढून ठेवले, शूट करायची राहिली आणि इकडं वडी छान थंड झालेली आहे। आता कट करून घेते। इथे वड्या तळण्यासाठी तेलही गरम झालेले आहे। आता वडी सोडून घेणार आहोत आपण या पद्धतीने। इथे मी वड्या सोडून घेतलेले छान अशा खरपूस तळून घेणार आहोत आपण। आपल्या वड्याही छान अशा खरपूस तळून झालेले काढून घेते। आपलं कारलंही छान असं कुरकुरीत झालेलं आहे, अगदी मिठातलं। आणि आता आपण काढून घेणार आहोत। इथे आपल्या वड्याही तळून झालेल्या आहे, एक्स्ट्राचे तेल काढून घेतलं। त्यातच आता आपण डाळीला फोडणीत घालून घेणार आहोत। त्यात थोडस मोहरी घालून घेते। मोहरी छान तडतडली की आपल्याला घालायचे जिरं। जिरं घालून घेते। जिरंही छान फुललं, कढीपत्ता घालून घेते आणि लगेच आपण थोडासा मिरचीचा ठेचा घालून घेणार आहोत, 1 चमचा भर। मिरची छान परतली, कोथिंबीर घालून घेते। कोथिंबीर थोडी परतली की आपण हळद घालून घेणार आहोत आणि कोथिंबीर म्हणजे हिरवा कलर राहतो परतून घेतल्याच्या नंतर। आणि त्यातच घालून घेते डाळ। डाळ घालून घेतली, चवीनुसार मीठ घालून घेते आणि एक दणकून छान उकळी आली की गॅस बंद करून घेणार आहोत आपण। आपल्या डाळीलाही छान अशी उकळी आली आहे, गॅस बंद करून घेते आणि आपल्या इकडे सर्व भाज्या सुद्धा तयार झालेल्या आहे। बघत असाल तर मस्त अशी आपली श्रावण सोमवारसाठी थाळी तयार झालेली आहे। आणि आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये एवढ्या भाज्या बनवल्या जातात। नक्की कमेंट्स मध्ये सांगा आजची रेसिपी कशी वाटली। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा। बाय सर्वांना।